नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या बिऱ्हाड आंदोलनाचा आज 6वा दिवस आहे। गेल्या 5 दिवसांपासून अशाच पद्धतीने हे सगळे आदिवासी शेतकरी जे आहेत ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत। आज या सगळ्या आंदोलनाचा 6वा दिवस आहे। मुख्यत्वे या आंदोलकांची जी मागणी आहे ती म्हणजे हे आदिवासी शेतकरी ज्या जमिनी कसतात त्या वनजमिनींच्या सातबाऱ्यावर या आदिवासी शेतकऱ्यांचं नाव लागावं, कांद्याला हमीभाव असेल यासह अन्य मागण्यांसाठी या सगळ्या शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून अशाच पद्धतीने हे सगळे शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत। याच ठिकाणी आपल्या घरून आणलेल्या शिध्यातून त्या रस्त्यावर चूल पेटवतात। याच ठिकाणी त्यांचा नाश्ता असेल, जेवण असेल असा सगळा स्वयंपाक याच ठिकाणी ते तयार करतात। रात्रीच्या थंडीत याच ठिकाणी ते झोपतात आणि दिवसाच्या उन्हात देखील याच ठिकाणी उन्हाचे चटके सोसत या सगळ्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। काल संध्याकाळी शेतकऱ्यांच्या नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झालेली आहे त्यामध्ये या शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे आज सकाळी साधारणपणे 10:30-11 वाजता नाशिकचे जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ही ती चर्चा आणि त्याचं इतिवृत्त जे आहे ते या आंदोलक शेतकऱ्यांना वाचून दाखवणार आहे आणि जवळपास ते बरोबर असलं, शेतकऱ्यांचं समाधान झालं तर हे आंदोलन मागे घेऊ अशा पद्धतीची तयारी जी आहे ती शेतकरी नेत्यांनी दर्शवली आहे। मात्र जर शेतकऱ्यांचं समाधान झालं नाही तर मात्र आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील शेतकरी नेत्यांनी दिला आहे। त्यामुळे आज नेमकं या सगळ्या आंदोलनाबाबत काय घडामोडी घडतायत, शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ते आज संपतं की हे आंदोलन आणखी तीव्र होतं हे पुढच्या काही तासामध्ये स्पष्ट होईल। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।